हॅलो, सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र बोर्डचे जे नोटिफिकेशन आहे आणि म्हणजे जे महाराष्ट्र बोर्डची सेल आहे, या जे पेपर मॉडरेट चेकर आहे, त्यांनी थोडेसे म्हणजे इम्पोर्टंट चॅप्टर सांगितले आहे, जेणेकरून बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हेल्प व्हावी. ओके. तर ते कोणकोणते सब्जेक्ट वाईज आपण बघणार आहे, कोणकोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. जे की इम्पोर्टंट चॅप्टरवर मी मागेही व्हिडिओ बनवले होते, परंतु आत्ताची इम्पोर्टंट चॅप्टर्स आहेत, ते मी नाही सांगत आहे, या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरला पाहून नाही सांगत आहे. जे इम्पोर्टंट चॅप्टर्स आहेत ते बोर्डाच्या जे चेकर्स असतात त्यांनी रिलीज केलेले आहे. ओके. तर फिजिक्सचे कोणते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी चारही मेजर सब्जेक्टचे आपण वन बाय वन बघू. तर फिजिक्सचे तुम्हाला स्क्रीनवर दिसून असेल हे चॅप्टर तुम्ही जर करले तर तुमचं फिजिक्समध्ये ओव्हरऑल जास्तीत जास्त मार्क येऊ शकते. केमिस्ट्रीचं स्क्रीनवर दिसत आहे तेच क्वेश्चन तेच चॅप्टरमध्ये इम्पोर्टंट तुम्हाला करायचं आहे. हे तुम्हाला मॅथेमॅटिक्सचे दिसलं आहे आणि हे बायोलॉजीचे. ओके. तर हे चारही सब्जेक्टचे इम्पोर्टंट चॅप्टर्स आहे आणि हे चॅप्टर तर तुम्हाला करायचंच आहे आणि त्याच्या सोबत जे बी चॅप्टर्स तुम्हाला करावे वाटत असेल या ईझी असेल तेही करून जावे. पण म्हणजे तुम्हाला पेपर ईझी जाईल. ओके. परंतु हे चॅप्टर इम्पोर्टंट आहे. हे चॅप्टर प्रायोरिटीवर ठेवा. ते चॅप्टर करसाल तर तुमचा मार्क्स जास्तीत जास्त बूस्ट होऊ शकतो आणि कोणतेही न्यूज असले हे कमी टाईमामध्ये मी तुम्हाला कव्हर करून देईल आणि जेही बोर्डाचे रिलेटेड पॉइंट्स असेल इकडं इथं आपण कव्हर करू. आता सगळ्यात मोठी जर ती गोष्ट करायची होती, तर मला तुम्हाला सांगायचं होतं, की एम-एस-टी सी-ई-टी 2026साठी खूप जास्त पेड बॅचेस चालू आहे. आता मलाही माहिती आहे, YouTubeवर ऑनलाईन बॅच फ्री तर अवेलेबल नाही. पण आपण एक फ्रीमधली पूर्ण डिटेल बॅच आणू. म्हणजे ज्यामध्ये आपण त्या थेअरी कव्हर करू, प्लस क्वेश्चन पेपरही कव्हर करू. ओके. आणि एक फुल रोडमॅपमध्ये आणि ते बी कम टाईममध्ये. ओके. जास्त म्हणजे 2-2, 3-3 तासची लेक्चर आपल्याला घ्यायचे नाही. 30 टू 40 होर्स. ओके. 30 टू 40 मिनिट्स सॉरी. ओके. तर असे चॅप्टर आपल्याला घ्यायचे आहे. चॅप्टर वाईज आपण वन शॉट घेऊ. तर तसं करायचं का? म्हणजे ती बॅच आणायची का? फ्री तुम्हाला तशी म्हणजे तुमची उत्सुकता आहे का? है ना? रिक्वायरमेंट आहे का? ते ते जर मला कळालं की नाही यार मुलांना म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना ही गरज आहे की फ्री बॅच एम-एस-टी सी-ई-टीची आली पाहिजे. पी-सी-बी बायोलॉजीची. ओके. स्पेसिफिक बायोलॉजी. जर तुम्हाला गरज असेल बायोलॉजीची तर मला नक्की कमेंट करा. तर मी ते फ्री बॅच